तब्बल 11 वर्षानंतर स्वामी त्यांच्या भक्तांच्या भेटीसाठी पुन्हा आलेले आहेत. होय, बहुचर्चित असलेला देऊळ 1-2 सिनेमा मी आत्ताच पाहून आलो आणि या सिनेमाविषयी बोलायचं झालं तर हा सिनेमा खरंच खूप छान आहे. आता स्टोरीमध्ये एका शेतकऱ्याची नास्तिक पत्नी स्वामींच्या अस्तित्वावर प्रश्न करते आणि स्वामींची परीक्षा घेते. स्वामी देखील तिच्या परीक्षेमधील प्रश्नांना कसे सामोरे जातात यावरच या सिनेमाची स्टोरी बेस असणार आहे. आता स्टोरीविषयी जास्त काही सांगून मी तुम्हाला स्पॉइलर तर देणार नाही. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी सर स्वामींच्या भूमिकेमध्ये नेहमीच परफेक्ट असतात आणि स्वामींच्या भूमिकेमध्ये ते वेगळाच प्राण होतात. पण यावेळेस खरं सरप्राईज केले स्नेहाताईंनी. स्नेहाताईंचा या चित्रपटामधला अभिनय एक वेगळ्याच लेवलचा आहे. त्यांचे ते एक्सप्रेशन, त्यांची डायलॉग डिलिव्हरी खरंच एक नंबर आहे. पण या मूवीचा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे ज्या प्रकारे स्नेहाताई स्वामींना प्रश्न करतात ते ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या अंगाला शहारा येऊन जातो. आता हा सिनेमा फक्त भक्तीपुरता सीमित न राहता आपला शेतकरी बळीराजा, त्याचं दुःख, त्याच्या वेदना आणि समाजातल्या एक मोठ्या प्रश्नावर भाष्य करतो. आता या सिनेमामधल्या माझ्या आवडत्या पार्ट विषयी बोलायचं झालं तर पहिल्या पार्ट मधला सायंटिस्ट आणि स्वामी यांचा जो शेवटचा संवाद आहे तो पाहिल्यानंतर अक्षरशः माझ्या अंगाला शहारा आणि माझ्या डोळ्यामधून पाणी आलं. खरं सांगतो हा सिनेमा स्वामी भक्तांनंतर जरा जास्त हिट करणार आहे. त्यामुळे हा सिनेमा आपल्या फॅमिली सोबत एकदा नक्की पहा. तुम्ही हा सिनेमा पाहिला का? आणि जर पाहिला असेल तर हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.